तर याच्यामध्ये एवढी साईज आणि आज जो प्लॉट बघतोय आपण बरोबर नाही. आता या प्लॉटचं एक वैशिष्ट्य सांगा, याला काय ट्रीटमेंट केलेली आहे, किती दिवसात झालेलं आहे, हार्वेस्ट किती झालेली आहे याची? याला सुद्धा आपण बेसल डोस मधून कृषीधन त्याच्यानंतर क्रॉप फ्रूट याच्या फवारण्या झाल्या सर्व झालेलं क्रॉप फ्रूट बुस्टरचे सगळं फवार झाले. आता या मिरचीचं एक वैशिष्ट्य असतं, जेवढी मिरची सरळ तेवढी मार्केटला रेटला चांगली. आता याच्या किती सर हे झाले म्हणे? 3 हार्वेस्टिंग झालेलं आहे बरोबर नाही. एकंदरीत ह्या प्लॉटचे म्हणजे अशा या व्हरायटीचे हार्वेस्ट किती होता आणि ऍव्हरेजली किती माल निघतो? ह्या व्हरायटीच्या आतापर्यंत इथं लईत लई ना लोकांनी 4 ते 5 हार्वेस्टिंग मध्ये मिरची संपवलेली. आता तुमची 3 झालेले आहे हे बघा, शेंड्यापर्यंत फुलं आहे, मालही अगदी खाली भरलेला आहे. आता हार्वेस्ट कधी केलाय मागचा? आता कालच हार्वेस्ट झालेला आहे. बरं याच्यामध्ये जो मकडा वगैरे जो आख असते मिरची, तसा काय प्रकार वाटतोय का तुम्हाला? बर, आता तुम्ही तुमचे बंधू आहेत बरोबर नाही, नमस्ते. तर तुमचा काय अनुभव, तुम्ही दोघंही शेती मिळून करता बरोबर नाही, परिसरामध्ये या मिरचीचा कसा अनुभव आहे? साधारण दुसरे जे शेतकरी त्यांनी केलेली 2 ते 3 तोड्यानंतर ती वाकडे व्हायला सुरुवात होती मिरची. ती वाकडी होण्याचं प्रमाण नाही असं ते. हा, म्हणजे जे काय आहे ते सरळ आहे बरोबर नाही. आणि जेवढी लांब आणि सरळ मिरची तेवढा बाजारभाव जास्त बरोबर नाही. आता कालच तोडा केलेला आहे तुम्ही म्हणतात, इकडनं बघूया. तर आता ह्या मिरचीमध्ये जर वाटलं तर आता याच्यात तोडा करून असं वाटतंय का तोडा केल्यासारखं? हा बघा ना, तुम्ही आता तोडायला आलेलेच सारखे वाटते नाही बा. मिरचीची साईज, क्वालिटी, शायनिंग जे आहे त्याच्यावर जे लस्टर आलेलं आहे बरोबर नाही. आणि प्लॉट जर अगदी बघितला तर किती हा प्लॉट सगळा? आपण 35 गुंठ्याचाच आहे. आणि कुठेही त्याला अजून काहीच नाहीये, म्हणजे असं कुठं पिवळ की मिरच्यांची साईज पण सेम हो एक सारख्या साईज आहे बरोबर आहे.